हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण क्लास 6 सब्जेक्ट इंग्लिश यामधील 3.1 टाइम ही पोएम बघूया. पोएमच्या एक्सप्लेनेशन मध्ये जाण्याआधी आपण एकदा पोएम रीड करूया. हाऊ मेनी सेकंड्स इन अ मिनिट? 60 अँड नो मोर इन इट. हाऊ मेनी मिनिट्स इन एन आवर? 60 फॉर सन अँड शॉर. हाऊ मेनी आवर्स इन अ डे? 24 फॉर वर्क अँड प्ले. How many days in a week? 7, both to hear and speak. How many weeks in a month? 4, as the swift moon runs. How many months in a year? 12, the almanac makes clear. How many years in an age? 100, says the sage. How many ages in time? No one knows the rhyme. ही पोयम क्रिस्टिना रुसिटी यांनी लिहिलेली आहे. या पोएममध्ये जे काही डिफिकल्ट वर्ड्स दिलेले आहेत ते इथे मी स्लाइडमध्ये दिलेले आहेत, तिथे तुम्ही बघू शकता. आपली पोएमची फर्स्ट लाईन आहे, हाऊ मेनी सेकंड्स इन अ मिनिट? 60 अँड नो मोर इन इट. आता पोएमच्या बाजूला तुम्हाला काही पिक्चर्स पण दिसतील, त्यानुसार आपण ही पोएम म्हणजे कशावर आहे? टाइम म्हणजे वेळ. तर आता इथे एका मिनिटमध्ये हाऊ मेनी सेकंड्स इन अ मिनिट, एका मिनिटमध्ये किती सेकंड्स असतात असं विचारलं गेलेलं आहे. आणि तुम्हाला इथे प्रत्येक लाईन ही हाऊ मेनीनी स्टार्ट झालेली दिसत आहे. तर हाऊ मेनी म्हणजेच जेव्हा आपल्याला क्वेश्चन विचारायचा असेल, पण तो संख्यात्मक क्वेश्चन असेल, नंबर्समध्ये क्वेश्चन विचारायचा असेल, तर आपण हाऊ मेनीनी क्वेश्चन स्टार्ट करतो. तर इथे आपली पहिली लाईन आहे, एका मिनिटमध्ये सेकंड्स किती असतात? तर त्याचा आन्सर आहे 60 अँड नो मोर इन इट. 60 पेक्षा जास्ती असत नाही. सेकंड लाईन, सेकंड स्टांजा, हाऊ मेनी मिनिट्स इन ॲन आवर? 60 फॉर सन अँड शॉर. आता इथे HOUR आपण असं प्रोनाऊन्सिएशन केलेलं आहे, कारण की H हा कॉन्सनंट असला तरी त्याचा प्रोनाऊन्सिएशन हे वॉवेल सारखं होते, म्हणून त्याच्यासमोर AN हे आर्टिकल सुद्धा लागलेलं आहे आणि आपण प्रोनाऊन्स करताना आर असं म्हटलेलं आहे. तर आपली लाईन आहे, हाऊ मेनी मिनिट्स इन ॲन आवर? 60 फॉर सन अँड शॉर. तर आता एका 1 आवरमध्ये, एका 1 आवरमध्ये, एका तासामध्ये किती मिनिट्स असतात? तर हे तुम्हाला माहितीच आहे, किती असतात? 60 फॉर सन अँड शॉवर. कशाला असतात 60 मिनिट? सन आणि शॉवरसाठी पण 60 मिनिट्स दिलेले आहेत इथे. ॲक्च्युली 60 मिनिट्स हे सन आणि शॉवरसाठी नसतात, पण इथे ते यूज केलेलं आहे. आता आपला थर्ड स्टांजा आहे, हाऊ मेनी आवर्स इन अ डे? 24 फॉर वर्क अँड प्ले. एका दिवसामध्ये किती तास असतात? तर 24. आणि ते आपण कशासाठी यूज करतो? वर्क अँड प्लेसाठी आपण यूज करतो. हाऊ मेनी डेज इन अ वीक? एका वीकमध्ये किती डेज आहे? तर 7, बोथ टू हिअर अँड स्पीक. आपण हे 7 डेज कशासाठी यूज करतो? काही जण बोलण्यासाठी यूज करतात, तर काही जण दुसऱ्यांचं बोलणं ऐकण्यासाठी यूज करतात. हाऊ मेनी वीक्स इन अ मंथ? एका मंथमध्ये वीक्स किती आहे? 4, ॲज द स्विफ्ट मून रन. म्हणजेच 4 वीक्स आहे, पण ते 4 वीक्समध्ये काय होतो की चंद्राची कधी साईज वाढत जाते तर कधी कमी होत जाते, आणि या प्रोसेसला 1 मंथ लागत जातो. स्विफ्ट म्हणजे मुव्हिंग क्विकली, आणि रन हा आपला रनचा ओल्ड फॉर्म आहे, जे ओल्ड लँग्वेजमध्ये रन हा वर्ड यूज केला जायचा. ओके. हाऊ मेनी मंथ्स इन अ इयर? एका इयरमध्ये किती मंथ्स असतात? तर 12, द अल्मॅनॅक मेक्स क्लिअर. अल्मॅनॅक मीन्स काय? पंचांग, किंवा आपण त्यालाच कॅलेंडर असं म्हणतो. आता आपल्याला कॅलेंडर बघितल्यानंतर आज कुठली डेट आहे, डे कोणता आहे, तसंच चंद्र किती वाजता उगवणार आहे किंवा सूर्य किती वाजता मावळणार आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला, तिथी कधी आहे, कोणती आहे, कोणता ऋतू सुरू झालेला आहे, ही सगळी माहिती आपल्याला अल्मॅनॅकमध्ये म्हणजेच कॅलेंडरमध्ये दिसून येते. आणि किती मंथ्स असतात इयरमध्ये? 12. हाऊ मेनी इयर्स इन ॲन एज? आता एक सरासरी माणूस किती वय जगू शकतो असं विचारलं गेलेलं आहे. 100, सेज द सेज. आता सेज
म्हणजे संन्यासी, महात्मा पुरुष, संन्यासी, संत हे साधारणतः 100 इयर्स, त्यांचं असं म्हणणं आहे की 100 इयर्स अँड एज एक ॲव्हरेज इयर आहे. पण आता सध्याच्या परिस्थितीला 100 इयर नाही, ते कमी झालेलं आहे. परंतु जे संत महात्मा पुरुष असतात त्यांचं ॲव्हरेज 100 आहे असं म्हटलं गेलेलं आहे. हाऊ मेनी एजेस इन अ टाईम, एका टाईममध्ये किती एजेस आहे, किती वय आहे. नो वन नोज द राईम, आणि त्याचा आन्सर आपल्याला कोणालाच माहिती नाही असं म्हटलं गेलेलं आहे. आता इथे आपली ही टाईमबद्दलची पोएम जी छोटीशी सुंदर आहे ती संपलेली आहे. इथे या पोएममध्ये आपण काय शिकलो आहे, मिनिट, आर, नंतर डेज कसं काय बनतात, वीक, मंथ, इयर या सगळ्यांची प्रोसेस आणि त्याला किती वेळ लागतो हे आपण इथे शिकलेलं आहे. मला आशा आहे तुम्हाला पोएम समजली असेल. चला मित्रांनो, आता आपण या लेसनच्या ॲक्टिव्हिटीकडे वळूया. पहिली आपली ॲक्टिव्हिटी आहे, ही पोएम आपल्याला रीड करायची होती, समजून घ्यायची होती आणि ती लर्न करून रिसर्च करायची होती. ती जस्ट आपण केलेली आहे. आता आपली दुसरी ॲक्टिव्हिटी आहे, फॉर्म पेयर्स क्विज each other with one meaning, point to any object or picture in this book and start the quiz. आता आपल्याला हा गेम दिलेला आहे. याच्यामध्ये आपण गेमनुसार हे शिकणार आहोत की वन आणि मेनी मधला डिफरन्स काय राहणार आहे. वन म्हणजे सिंग्युलर आणि मेनी म्हणजे प्लुरल. जेव्हा वन असेल म्हणजे एकच वस्तू असेल, एकच ऑब्जेक्ट असेल, एकच प्राणी म्हणजे एकच थिंग असेल तेव्हा आपण वन यूज करू. पण एकापेक्षा जास्त असेल तेव्हा मेनीला यूज करणार आहोत. आता इथे आपण हा बघतो आहे वन लॉयन. लॉयन एकच आहे म्हणून वन यूज केला, पण वन पेक्षा जास्त असले तेव्हा लॉयन्स म्हणजे त्याला यस हे लागलेलं आहे. तसंच वन बॉय, बॉय हा एक आहे म्हणून वन लागलेला आहे, पण वन पेक्षा जास्त असेल मग ते 2, 3, 4 आणखी कितीही असोत तेव्हा त्याला आपण मेनी लावणार आहोत. पण बॉईज, मेनी बॉईज झालं त्याला यस हे आपण लावलेलं आहे. अशाच प्रकारे आपण आणखीन काही 5 वस्तू घेतलेल्या आहेत ज्याच्यामधला वन आणि मेनी मधला डिफरन्स आपण पाहणार आहोत. वन गर्ल, मेनी गर्ल्स. वन फ्रूट, मेनी फ्रूट्स. वन टॉय, मेनी टॉयज. वन मंकी, मेनी मंकीज. वन फ्लावर, मेनी फ्लावर. आता या ॲक्टिव्हिटी थ्रू तुम्हाला वन आणि मेनी मधला डिफरन्स लक्षात आलेला असेल. आता आपली तिसरी ॲक्टिव्हिटी आहे डम कॅरेक्टर्स, म्हणजे इथे मुकाभिनय करायचा आहे. म्हणजे काहीही न बोलता आपल्याला ॲक्टिंग करून दाखवायची आहे. वन पर्सन ॲक्ट आउट एनी लाईन इन द पोएम सायलेंटली, अदर्स गेस व्हॉट इट इज. म्हणजे एकाने ॲक्टिंग करून दाखवायची आहे, त्याला ॲक्टिंग करताना काहीही बोलायचं नाही आणि दुसऱ्यांनी तो काय म्हणतो आहे ते गेस करायचं आहे. तर यासाठी तुम्ही कवितेतली कोणती लाईन घेऊ शकता. शिवाय हा गेम तुम्ही दुसऱ्या लेसन सोबत करू शकता किंवा दुसरी पोएम घेऊन सुद्धा खेळू शकता. आता आपली चौथी ॲक्टिव्हिटी आहे लिस्ट ऑल द ॲक्शन वर्ड्स फ्रॉम द पोएम अँड ॲड अदर ॲक्शन वर्ड्स टू द लिस्ट. आता आपल्याला पोएममध्ये जे ॲक्शन म्हणजे ज्याने कृती झालेली दिसते, ज्याने ॲक्शन झालेली दिसते असे वर्ड्स फाइंड आउट करायचे आहे. तर ते कोणते आहेत. वॉक म्हणजे चालणे, लीप म्हणजे उडी मारणे, क्रोल म्हणजे सरपटणे, डाईव्ह म्हणजे बुडी घेणे, स्विम म्हणजे पोहणे, स्विंग म्हणजे झोके घेणे, हॉप म्हणजे उड्या मारत चालणे, स्प्रेड म्हणजे पसरवणे, सेल म्हणजे तरंगत उडणे आणि डान्स म्हणजे नाचणे. याशिवाय अदर काही ॲक्शन वर्ड्स आहेत ते आपण इथे दिलेले आहेत, ते तुम्ही बघून घ्या. आपली 5 नंबरची ॲक्टिव्हिटी आहे ट्राय टू मेक ॲज मेनी मिनिंगफुल सेंटेन्सेस ॲज पॉसिबल युझिंग द टेबल बिलो. आपल्याला खाली जो टेबल दिसतो आहे त्यामध्ये 4 कॉलम्स दिसत आहेत. या प्रत्येक कॉलममधून एक एक वर्ड घेऊन आपल्याला मिनिंगफुल सेंटेन्स तयार करायचा आहे. तर आपलं पहिला सेंटेन्स असा होणार रेन फॉल्स फ्रॉम द स्काय, रेन फॉल्स टू द ग्राउंड, अ स्टोन रोल्स डाऊन द हिल्स, द रिव्हर रन्स टू द सी, द रिव्हर रन्स डाऊन द हिल्स. देन the wind blows across the sea, the wind blows to the sea. Boats sail down the river, clouds sail across the sky, clouds float in the sky.
A stone sinks in the river, then boats sink down the bottom of the sea. Smoke spreads across the sky and smoke rises up the hill. आता आपण तुम्ही बघितलेलं आहे की काही वर्ड्स इथे पुन्हा पुन्हा रिपीट झाले, पण आपण वर्ड्सची जंबल करून त्याचं मिनिंगफुल सेंटेन्स करण्यासाठी काही रिपीट सुद्धा झालेले आपल्याला इथे दिसून येतात. ही 6 नंबरची ऍक्टिव्हिटी आहे. रीड द फॉलोइंग वर्ड्स ॲट अ ग्लान्स अँड कम्प्लीट द फ्रेज. म्हणजे आता आपल्याला इथे खाली ब्रॅकेटमध्ये काही वर्ड्स दिसत आहेत, त्याच्यासमोर फिल इन द ब्लँक्स आहेत, तिथे आपण आपल्या मनाने काही वर्ड्स टाकून आपली फ्रेज कम्प्लीट करायची आहे. तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसारही सुद्धा टाकू शकता, जसे ॲट स्कूल, नियर प्लेग्राउंड, बिहाइंड स्क्रीन, इन फ्रंट ऑफ मिरर, ऑन द लेफ्ट ऑफ होम, ऑन द राईट ऑफ मी, नेक्स्ट टू फॅक्टरी. इथे आपली ॲक्टिव्हिटीज पूर्ण कंप्लीट झालेली आहे आणि आपला लेसन सुद्धा कंप्लीट झाला आहे. मला आशा आहे तुम्हाला समजला असेल. थँक्यू.